नमस्कार, मी संजय वरकाड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आपण आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर बिहारमध्ये एकच रणकंदन माजलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हायजॅक केलं, असा खळबळजनक आरोप जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी केला. लोक रस्त्यावर उतरले आणि आम्ही कदापिही नितीश कुमार यांच्याशिवाय दुसरा मुख्यमंत्री सहन करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नितीश कुमारांना बाजूला करताना किंवा नितीश कुमार बाजूला जाताना भारतीय जनता पक्षाला मोठा संघर्ष सामोरा जावा लागणार आहे, असं आता चित्र निर्माण झालेलं आहे. हा संघर्ष आगामी काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना हाताळावं लागणार आहे, अशी आत्ताची परिस्थिती आहे. लोकांनी, विशेषतः नितीश कुमारांच्या समर्थकांनी रस्त्यावर येऊन हा बदल आम्ही अजिबात स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. स्वतः नितीश कुमार यांनी मात्र जे ट्विट केलं होतं किंवा एक्सवर जी प्रतिक्रिया दिली होती हा सगळा निर्णय घेताना, ती फार गमतीशीर होती. नितीश कुमार काय म्हटलं होतं ते आधी आपण समजून घेऊयात आणि नंतर मग या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियाचे काय राजकीय परिणाम होऊ शकतात हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तो नीतीश कुमार यांनी एक्सवर अशी प्रतिक्रिया दिली होती की पिछले 2 दशक से भी अधिक समय से आपने अपना विश्वास एवं समर्थन मेरे साथ लगातार बनाए रखा है तथा उसी के बल पर हमने बिहार की और आप सब लोगों की पूरी निष्ठा से सेवा की है। आपके विश्वास और समर्थन की ही ताकत थी कि बिहार आज विकास और सम्मान का नया आयाम प्रस्तुत कर रहा है। इसके लिए पूर्व इसके लिए पूर्व में भी मैंने आपके प्रति कई बार आभार व्यक्त किया है। संसदीय जीवन शुरू करने के समय से ही मेरे मन में एक इच्छा थी कि मैं बिहार विधानमंडल के दोनों सदनों के साथ संसद के भी दोनों सदनों का सदस्य बनूं। इसी क्रम से इस बार हो रहे चुनाव में राज्यसभा का सदस्य बनना चाहता हूं। मैं आपको पूरी ईमानदारी से विश्वास दिलाना चाहता हूं कि आपके साथ मेरा यह संबंध भविष्य में भी बना रहेगा एवं आपके साथ मिलकर विकसित बिहार बनने का संकल्प पूर्ववत कायम रहेगा। जो नई सरकार बनेगी उसमें मेरा पूरा सहयोग एवं मार्गदर्शन रहेगा। आता नितीश कुमार यांनी एक्सवर दिलेली ही जी प्रतिक्रिया आहे, मुळामध्ये त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्या समर्थकांना खूप मोठा आक्षेप आहे आणि ही भाषा भारतीय जनता पक्षाच्याच लोकांची आहे. त्यामुळं त्यांना हे लिहून देण्यात आलेला गोष्ट त्यांनी एक्सवर टाकली, असं सुद्धा आरोप आता होताना दिसत आहे. त्यामुळं बिहारमध्ये आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्षाने जे ऑपरेशन आत्ता केलेलं आहे, आपण काल सुद्धा या बाबतीत बोललो होतो की बिहारचं मुख्यमंत्रीपद बिहारचं मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे त्याला आता प्रचंड मोठे अडथळे निर्माण झालेले आहेत. अर्थात या सगळ्या अडथळ्याला न जुमानता भाजप आपला डाव साधणार हे मात्र नक्की दिसतं आहे. कारण नितीश कुमार स्वतः या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत नाही. अर्थात एक दुसरा मुद्दा असा आहे की जे कार्यकर्ते भडकलेले आहेत तर त्यांना शांत करावं किंवा त्यांनी शांत राहावं या बाबतीत सुद्धा नितीश कुमार यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. त्यामुळं नितीश कुमार हे खरंच राज्यसभेमध्ये जायला स्वतः तयार झाले का त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं, ही जी शंका आहे ती आणखीन आता दृढ झालेली आहे की यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच राजकीय डाव होता. आता पुढच्या काळामध्ये जनता दल युनायटेडमधील अनेक नेते असे आहेत की जे भाजपचा मुख्यमंत्री स्वीकारणार नाहीत, असं आत्ताचं चित्र आहे. असं असलं तरी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 2 राष्ट्रवादी झाल्या, 2 शिवसेना झाल्या, तशा पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा जनता दल युनायटेडचेच 2 शकलं पडतील का? आणि भारतीय जनता पक्ष तसं काही प्रयोग बिहारमध्ये पण करेल का? असं सुद्धा वातावरण आत्ता तयार झालेलं आहे. एकूणच बिहारमध्ये पाटण्यामध्ये असेल किंवा बिहारच्या वेगवेगळ्या भागात असेल, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. विशेषतः पाटण्यामध्ये जे चित्र दिसतं आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. मुख्यमंत्री कार्यालयात जाणारे सर्व रस्ते असं नितीश कुमार यांच्या समर्थकांनी अडवून धरलेले आहे आणि अक्षरशः नेत्यांना तिथून पिटाळून लावलं जात आहे. पोलीस यंत्रणा पूर्णतः हतबल झालेली आहे. जो कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता मुख्यमंत्री कार्यालयाकडे येऊ पाहत आहे त्यांना अक्षरशः तिथून पळ काढावं लागत आहे. इतकी मोठी नामुष्की भाजपवर बिहारमध्ये आलेली आहे. पाटणा शहर अक्षरशः पेटलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये नितीश कुमार दिल्लीत जाऊन रमतील का आणि त्यांचा ह्या सगळ्या राज्यातील लोकांसोबत बाकीचे सगळे आडाखे जमतील का हे बघणं सुद्धा तितकंच रंजक ठरणार आहे. आपण या सगळ्या विषयावर या पुढच्या काळात सुद्धा चर्चा करणारच आहोत.
आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.